असं रसरशीत, चटपटीत मिरचीचं आंबट गोड लोणचं तुम्ही खाल, तर खात्रीने सांगते बाकी सगळी लोणची विसरून जाल. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुक्ताखान्यात. आज आपण बनवतोय मिरचीचं आंबट गोड लोणचं. त्यासाठी घेतलंय पाव किलो जाड मध्यम हिरव्या मिरच्या, 1 चमचा मेथी दाणे, 2 टेबलस्पून मोहरी डाळ, 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून धणे पावडर, 2 ते अडीच चमचे मीठ, 1 टीस्पून हिंग, 6 ते 7 टेबलस्पून लिंबाचा रस, 200 ग्रॅम गूळ, पाव कप पेक्षा थोडं जास्त म्हणजे 1/3 कप तेल, म्हणजे लोणचं आपलं छान वर्षभर टिकतं. याशिवाय घेतली आहे 1 टीस्पून हळद. मिरच्यांचे हवे तसे तुकडे करून घ्यायचे. मी लांब लांब तुकडे करून मधून चिरून घेतले आहेत. आता पॅन गरम करून घेते आणि मसाले भाजून घेऊ आधी. सगळ्यात आधी मी घालते बडीशोप आणि मेथी दाणा. मोहरीच्या डाळीपेक्षा हे थोडे हार्ड असतात म्हणून हे आधी परतून घ्यायचे. आता मोहरी डाळ घालून परतून घेते. अगदी मिनिटभरच परतायचे आपल्याला. सगळे मसाले एकत्र मिक्स करून गॅस बंद करून घेते आणि गार झालेत की मग मिक्सरमध्ये दळून घेते. हे मसाले गार झालेत आता आता मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घेते. अशी बघा जाडसर पूड तयार करून घ्यायची. आता लोणच्याची तयारी करूया. गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवून त्यात तेल घालून घेते. तेल अगदी थोडं तापलं की त्यात मिरच्या घालून घेते. तेल खूप तापवायचं नाहीये आपल्याला, नाहीतर मिरच्या भाजीसारख्या तळल्या जातील. मंद गॅसवर या छान सतत हलवत राहून 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचे. आता त्यात घालते हिंग. हिंग असा वरून घातल्याने तो करपत नाही आणि त्याचा वासही टिकून राहतो. आता घालते हळद, मिक्सरमध्ये दळून घेतलेले मसाले, धणेपूड, मीठ, छान परतून घेते हे आणि त्यावर घालते लिंबाचा रस. नीट सगळं मिक्स करून घेते. आता यामध्ये आपल्याला घालायचे गूळ. गूळ पूर्ण वितळवून घ्यायचे आणि त्याला मस्त उकळी येऊ द्यायची. लोणच्याला छान उकळी आली आता. छान रसरशीत लोणचं तयार झालंय आपलं. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे लोणचं गार झालं की मग आपण याला बरणीत भरून घेऊ. लोणचं गार झालंय, आता बरणीत काढून घेऊ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाकात शिजलेलं असल्याने हे लोणचं हवाबंद बरणीत वर्षभर टिकतं. टेस्ट करूया. मस्त.